हॅलो फ्रेंड्स, आपण सिद्धेश्वर मंदिरामध्ये आलो आहोत। हे अक्षदा सोहळ्याचं उमा माहेश्वर शिवलिंग इथे सोलापूरमध्ये शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांचा योगदंडाबरोबर अक्षदा सोहळा पार पडतो। मानाचे सर्व नंदीध्वज या ठिकाणी येतात। जानेवारी महिन्याच्या 14 तारखेला इथे अक्षदा सोहळा असतो। हा अक्षदा सोहळा खूप मोठा असतो। इथे परगावचे खूप लोक येतात। हा अक्षदा सोहळ्याचा मंडप आहे। हा मंडप फुलांनी खूप सजवतात व मानाचे नंदीध्वज येतात। अक्कलकोट, बार्शी, तुळजापूर, कर्नाटक, गुलबर्गा, जेऊर अशा अनेक गावची लोक इथे अक्षदा सोहळ्यासाठी हजेरी लावतात। अक्षदा सोहळ्याला सोलापूरचे मानकरी सर्व येतात व त्यांचा पोशाख पांढरे वस्त्र असतो। डोक्यावरती टोपी आणि खाली धोती, नेहरू शर्ट, त्याला बाराबंदी असं म्हणतात। तर सोलापूरचा अक्षदा सोहळा हा खूप मोठा असतो। सोलापूरचे ग्रामदैवत असल्यामुळे ना येथील सोलापूरवासी तर सर्व सोलापूरवासी इथे हजर असतात। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। अक्षदा सोहळ्यास खूप गर्दी असते। आपल्या इथे सिद्धेश्वर महाराजांचं असं प्रत्यक्षात दर्शन होत नाही, म्हणून मी आता मंदिरात निवांत आली आहे तुम्हा सर्वांना मंदिर दाखवण्यासाठी। हे सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिराचा आजूबाजूचा हा परिसर। इकडे समोर तलाव आहे। बाजूला एक किल्ला आहे। त्या किल्ल्याच्या बाजूला वॉकिंगसाठी चांगला रस्ता आहे व तिथे सर्व लोक, आजूबाजूचे लोक वॉकिंगसाठी येतात सकाळी। आता सकाळचे 7 वाजले आहेत, तर आपण आता मंदिरात जात आहोत। आपण मंदिराकडे निघालो तर मंदिरा बाजूची दुकानं आत्ता उघडली आहेत। मंदिराच्या बाजूचे दुकान आहे तिथे स्वच्छता करत आहेत ज्यांचे दुकान आहेत त्याने। आता आपण मंदिराकडे पुढे जाऊया। प्रथम आपण इथे आतमध्ये जे शिवलिंग आहे त्याचं दर्शन घेऊयात। अशोक सुंदरीच्या ठिकाणी मी हात ठेवून दर्शन घेत आहे। महादेवांना मी आज्ञा घेऊन तिथूनच बेलपत्री घेऊन महादेवावरती ठेवत आहे, कारण त्याचं महत्त्व खूप आहे। मी शिवपुराण कथा वाचते, त्यामुळे मी ना जे त्यामध्ये नियम आहेत त्याचं पालन करते। मी महादेवांची आज्ञा घेऊन तिथून बेलपत्री घेऊन मी तिथेच समर्पित करते। तर आपण इथलं महादेवांचं दर्शन घेतलं। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। माझा 100 दिवसांचा संकल्प आहे भोलेनाथांच्या शिवलिंगाच्या पूजा करण्याचा। तर आज माझा 73वा दिवस आहे, म्हणून मी आज मंदिरामध्ये आली सकाळी। तर मी इथले दर्शन घेऊन शिवलिंगांचं घरी जाऊन मी परत माझी 73व्या दिवसाची आजची पूजा पूर्ण करणार आहे। 68 लिंगापैकी इथे जे किती शिवलिंग आहेत आज आपण त्यांचं दर्शन घेऊ। शनी मंदिरामध्ये सुद्धा आपण शिवलिंगांचं दर्शन घेतलं, तर आता आपण पुढे दर्शन घेऊयात। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय।
ओम नमः शिवाय 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 इथे तिड्याचा नागोबा आहे. तिड्याच्या नागोबाचं शिवशंकरांच्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं आपण. इथे नंदीदेव आहेत, शिवलिंग आहे, यांचं पण मी दर्शन घेतलं. आता आपण पुढे मंदिराकडे जाऊया. गणपती मंदिरामध्ये गणपती किती सुंदर आहेत ना. अक्षता सोहळ्याच्या अगोदर तेला अभिषेक होण्याच्या आधी तिथं प्रथम पूजा केली जाते, मग पुढील विधीला प्रारंभ होतो. आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलो. हिरवळ झाडी आहे आतमध्ये. शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांची ही समाधी आहे. शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांनी शिवशंकर भोलेनाथांची खूप तपश्चर्या केली होती. त्याची कथा खूप छान आहे. मी तुम्हाला ती पुढील व्हिडिओमध्ये सांगते, शिवपुराण वाचल्यानंतर घरी. आता आपण इथं शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या योग समाधीचं दर्शन घेणार. तर आता आपण आतमध्ये जाऊया व शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊया. तर मी पण आतमध्ये दर्शन घेते, तुम्ही पण आतमध्ये दर्शन घ्या. ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय. शिवयोगी सिद्धेश्वर महाराज की जय. शिवयोगी श्री 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 सिद्धेश्वर महाराज की जय. ह्या योग समाधीचं खूप मोठी कथा आहे आणि तुम्हाला ऐकावं पण वाटेल, इतकी सुंदर कथा आहे. प्रत्यक्षात जे घडलं त्या ह्या कथेमध्ये आहे, ते मी तुम्हाला घरी गेल्यानंतर सांगते. पुढच्या वेळेस आल्यानंतर दुसरा व्हिडिओ करते ना, त्यावेळेस मी सांगते. आता आपण दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मंदिरामध्ये स्नानपूजा चालू आहे. इथं 2 शिवलिंग आहेत, त्यांना स्नान पूजन चालू आहे. मंदिरामध्ये गर्दी पडत आहे. सकाळच्या वेळेस मंदिरामध्ये जे मंदिराचे मानकरी आहेत ते सर्वजण दर्शनासाठी येत आहेत, एक जण. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सोलापूरमधील अशी मानकरी सुद्धा आहेत की जे अगोदर शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेतात, मग घरी गेल्यानंतर पाणी पितात. इतकी भक्ती आहे सिद्धेश्वरांवरती. ओम नमः शिवाय. तर शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या समाधीसमोर हे अन्नक्षेत्र आहे. तर येथे परगावच्या लोक येतात, त्यांच्यासाठी येथे प्रसादी असते. तर परगावचे कोण लोक येतात त्यांनी इथं प्रसाद घ्यावा. येथे धनधान्य आहेत बाहेर. ज्यांनी धनधान्य जे दान देतात मंदिरामध्ये, ते इथं देतात अन्नक्षेत्रामध्ये. तर आपण इथून आता पुढे निघू. इथं पुढं आपण बघत आहोत शिवशंकरांची इथे मोठी मूर्ती आहे. नारळाची झाडं, थंड हवा, सावली, सूर्यकिरणे आहेत भोलेनाथांवरती. तर आपण आता भोलेनाथांचं इथं दर्शन घेतलं. तर आपण दर्शन घेऊन आता पुढे निघू. आता आपण इथं दक्षिणमुखी हनुमानांचं मंदिर आहे. आपण दक्षिणमुखी हनुमानांचं दर्शन घेऊया. इथं हे मंदिर हनुमानांचं. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे इथं. आपण तिथलं दर्शन घेतलं. आता आपण आलो आहोत. इथे श्री पांडुरंगांचं मंदिर आहे. इथे श्री हरी सत्यनारायणांची मूर्ती आहे. तर आपण आता इथलं दर्शन घेतलं. तिथून आपण समोर पांडुरंगाचं दर्शन घेऊया. पांडुरंगांचं आपण दर्शन घेतलं. पंढरपूरचे श्री हरी पांडुरंग इथे आहेत. पांडुरंगांचं दर्शन घेऊन आपण इकडे समोर जाऊया, उत्तर दिशेकडे. तर इथं शिवलिंगांचं दर्शन घेऊया. इथं आपण शिवशंकरांच्या शिवलिंगांचं दर्शन घेतलं आहे. तर इथे बाजूला नवग्रह सुद्धा आहेत, तिथलं पण आपण दर्शन घेऊया. शनी मंदिरामध्ये सुद्धा नवग्रह आहेत व इथं सिद्धेश्वर मंदिरामध्ये सुद्धा नवग्रह आहेत. हे शमी वृक्ष आहे. पांडवांनी ज्यावेळेस युद्धाला जायचं होतं त्यावेळेस त्यांची जी अस्त्र होती ती ह्या शमीच्या झाडावरती लपवून ठेवलेली होती. हे तर ह्या शमी झाडाचं खूप महत्त्व आहे. सोलापूरमध्ये रूपाभवानी मंदिर व सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये ही शमीची झाडं आहेत. नवग्रह सुद्धा आहेत इथं. तर शमी वृक्षाचं आपण दर्शन घेऊयात.
काष्टमेव वृक्षाचं दर्शन घेऊन आपण इथे नागोबाचं दर्शन घेत आहोत. नागोबाचं दर्शन घेऊन आता आपण इथून पुढे जाऊया. आपण आलो आहोत सिद्धेश्वर मंदिरात. तर सिद्धेश्वर मंदिरामध्ये स्नानपूजा चालू आहे महाराजांची. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सकाळची वेळ असल्यामुळं गर्दी आणखीन काहीच नाही. 9च्या पुढे मंदिरामध्ये खूप गर्दी होती. त्यावेळेस लाईनमध्ये उभं राहावं लागतं दर्शनाला. आता मी 7 वाजता मंदिरात आले. आता 7:30 वाजतात. तर मंदिरामध्ये स्नानपूजा चालू आहे. ओम नमः शिवाय. तर आपण दर्शन घेऊया सिद्धेश्वर महाराजांचं.
मी व्हिडिओ कंटिन्यूस करायला पाहिजे होतं का? कंटिन्यूस करायचं सोडते की नाही, नंतर सोडते की. चालतं. सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूला जे चारी बाजूनी पाणी आहे ना, त्यामुळे सोलापूरमध्ये दुष्काळ कधीच पडत नाही. पाणी एखाद्या दिवशी लेट येतं 8 दिवसातून एकदा, पण असा सोलापूरमध्ये दुष्काळ कधीच पडलेला नाही. इतर गावांमध्ये दुष्काळ बऱ्याचदा पडलेला ऐकलं आहे, पण सोलापूरमध्ये दुष्काळ आजपर्यंत तरी कधी पडला नाही. कारण कसं आहे, इथे सिद्धेश्वर महाराज स्वतःच आहेत, जागृत आहेत. त्यामुळं सोलापूरला कसा दुष्काळ पडणार ना, सोलापूरला दुष्काळ पडणार. भैया तुझ्या फोनमध्ये नुसतं शॉर्टसाठी बघ इथे असं शिवलिंग जिथे तिथे शॉर्ट होते ना. हे सिद्धेश्वर मंदिरामध्ये जे 68 शिवलिंग आहेत, त्यापैकी इथं सुद्धा शिवलिंग आहेत. आपण त्यांचं सुद्धा दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. माझं घर जर इथं सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ असलं असतं तर ना, मी रोज सिद्धेश्वर मंदिराला आले असते. पण माझं मंदिर लांब असल्यामुळे मी महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा सिद्धेश्वर मंदिरला येते. आपण पुढील वेळेस आल्यानंतर ना, मंदिरामध्ये जे सिद्धेश्वर महाराजांची पूजा झालेली पूर्ण व्हिडिओ शूटिंग घेऊयात. आज मी लवकर आल्यामुळं कसं आणखीन स्नानपूजा चालल्यामुळं मी थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे. बघा ना, किती सुंदर पाणी आहे. नशीबवान आहेत सोलापूरकर. ओम नमः शिवाय. हे बघा किती सुंदर मंदिर आहे. त्यामध्ये 2 शिवलिंग आहे. ह्या शिवलिंगाचं नाव माहेश्वर शिवलिंग आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आपण इथं दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भोलेनाथांची आज्ञा घेऊन मी मंदिरातील बेलपत्री घेऊन मी शिवलिंगावरती समर्पित करत आहे. कारण मी शिवपुराण कथा वाचते ना, त्यामध्ये ही मंदिरातलीच बेलपत्री घेऊन मंदिरामधील शिवलिंगाला अर्पण करण्याचे महत्त्व खूप आहे. म्हणून मी तिथीलच बेलपत्री घेऊन मी महादेवांना अर्पण केली आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय. हर हर महादेव, हर हर महादेव. हे बघा, झाडांची सावली पाण्यामध्ये पडली, त्यामुळे पाणी हिरवं दिसत आहे. तर हे सिद्धेश्वर महाराजांचं पूर्ण मंदिर बघा. आपण महाराजांच्या मंदिराचं दर्शन घेतलंय. हे बाहेरून दर्शन घेत आहेत. आपण शिखराचं दर्शन घेऊया. तर आपण पुढील आठवड्यामध्ये आणखीन एकदा आल्यानंतर आपण पूर्ण दर्शन घेऊया. हर हर महादेव. शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराज की जय. शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराज की जय. इकडे साईडला करो